नमस्कार मित्र हो. आज 5 जानेवारी 2026 सोमवार दिवस आहे आजचा आणि नवीन वर्षाचा पहिला सोमवार विशेष. आज आपण आलो आहे दक्षेश्वर देवस्थान लाडखेड इथे आपण दर्शनासाठी आलो आहोत. तर फार पुरातन मंदिर आहे मित्र हो, महादेवाचं आहे. आणि याच्या मागे कहाणी आहे ते मी तुम्हाला सांगीलच. त्या पहिले आपण दर्शन घेऊन घेऊ आणि मग मी तुम्हाला कहाणी सांगतो, माहिती सांगतो या मंदिराची. तर चला आपण जाऊया. बघा, ही कमान आहे पहिली आणि खेडेगाव आहे मित्र हो, लाडखेड. आणि गावातले लोक फार धार्मिक आहे. गावापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि दर्शनासाठी रोज पैदल येतात लोक नित्य नियमाने. आणि इथे आता सुधारणा चालू आहे, बांधकाम चालू आहे, तुम्हाला दिसेलच. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? मी राजेंद्र चिरडे. राजेंद्र चिरडे. अच्छा, प्रॉपर लाडखेड. प्रॉपर लाडखेड. रोज येतात दर्शनाला? रोज दर्शनाला येतो. देवस्थान समितीचे सदस्य आहो. अरे वा, आमचे राजेंद्र दुधे काका आहे. हो हो हो, आहे का इथे? नाही, सध्या ते घरी आहे. तो वाटलं. अच्छा अच्छा. तर हे चिरडे सर भेटले होते आपल्याला. यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया, पण तत्परता आपण पहिले दर्शन घेऊन घेऊ. तुम्हाला मंदिर परिसर दाखवतो मी. हे राजेंद्र चिरडे चिरडे सर जे आहे ते सदस्य आहे इथचे. आणि मित्र हो, हे गावामध्ये फार छान आहे की वातावरण आणि गाव संबंध सगळं दुधे आणि चिरडे हीच कंपनी आहे इथे. बघा, आणि खूप धार्मिक गाव आहे. हे गेट आहे. मोबाईल घेऊन खाली येतो. सुनील दादा आली ना. हे बा, रांगोळी. हे बा, हे बांधकाम चालू आहे. वर स्लॅबचं काम चालू आहे. हे बा, इथे नंदी आहे. फार मोठा नंदी आहे. आणि इथे मारुती मंदिर आहे. जय श्रीराम. बघा, दर्शन घेऊन घ्या. पुरातन मारुती मंदिर आहे. आपल्याला शूटिंगची परमिशन घेतली, आपण शूटिंगची परवानगी घेतली आहे इथे. काढा म्हणले. आणि पुरातन मंदिर आहे. बघा, हेमाडपंत मंदिर आहे. फार पुरातन आहे. तुम्हाला म्हणलं होतं या मंदिराची कहाणी अशी आहे मित्र हो, की दक्षेश्वर याच्यासाठी नाव पडलं इथे. ते इथे पार्वतीचे वडील जे होते दक्ष राजा, त्यांचं वास्तव्य होतं या जागी. आणि इथेच पार्वतीचा आणि महादेवाचा विवाह झाला. हे इथे
सांगण्यात येते. हे त्यावेळेसच्या मूर्ती आहे मित्र हो, गणपतीच्या. 2 गणपती आहे साईडला, बघू शकता तुम्ही. त्या दक्षराजाची जे कहाणी सांगितली अशी आख्यायिका आहे. तरी आपण मंदिर समितीचे काही आपल्याजवळ सदस्य आहे आणि मला वाटते ते काका उपाध्यक्ष आहे, काहीतरी सचिव आहे ना, सचिव आहे ते पण आहे ना. दारवा गेले का? बरं बरं. चिरडे सर आहे, आपण त्यांना विचारू. आपण तेव्हा हे दक्षेश्वर मित्र हो. घ्या नाही हां हां. हे हेंबाडपंथी आहे मित्र, हे हेंबाडपंथी मंदिर आहे आणि फार पुरातन मंदिर आहे हे, बघू शकता तुम्ही. आणि या पिल्लरची बघा, हे पाषाणामध्ये आहे. आता कलर वगैरे दिला आहे याला. हे पाषाणामध्ये बघा किती कोरीव कातीव काम आहे. आणि प्रत्येक पिल्लर असा आहे मित्र, एक मधामध्ये असा चौकोनी दिलेला आहे आणि हे बाजूचे जे पिल्लर आहे ते असे नक्षीकाम केलेले आहे. सुंदर आहे. प्रत्येकावर वेगळी वेगळी डिझाईन आहे मित्र, प्रत्येकावर वेगळी वेगळी डिझाईन आहे. बघा त्या काळची कला बघा, किती सुंदर कला आहे. बघा किती सुंदर आहे. मित्र हो, इथंच पुरातन कुंड आहे, पुरातन कुंड आहे छान. आणि त्याचं त्याला हे लोक तळं म्हणतात. पुरातन कुंड आहे हे बघा. हे बघा, हे पुरातन कुंड आहे त्या काळातला. इथे स्नान वगैरे करायचे आणि महादेवाचं दर्शन वगैरे घ्यायचे. पूर्वी काही एवढ्या गाड्या वगैरे नव्हत्या, त्याच्यामुळे इथं दर्शनाला बैलगाडीनं आपल्या जसं जे वाहन मिळेल त्या यानं यायचे. इथे स्नान करायचं, सोबतचा डब्बा वगैरे राहायचा आणि इथं दर्शन घ्यायचं महादेवाचं आणि मग जायचं घरी. आणि मंदिराचं काम खूप जोरामध्ये चालू आहे इथे. ही जे मंदिराचे जे आपलं सदस्यगण आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष, फार छान आहे. काम वगैरे खूप जोरात चालू आहे यांचं आणि नीटनेटकं टापटीप आहे बिलकुल. मंदिर जुनं आहे तर अस्वच्छता कुठेच नाही, सगळं स्वच्छ आहे, छान. हे आमच्या भगिनी अशा येतात 1-1, 1.5-1.5, 2-2 किलोमीटरहून पैदल महादेवाच्या दर्शनासाठी. बघा. नमस्कार. थोडंसं जवळ या. तुमचं नाव काय काका? देवराव चिंदूजी दुधे. देवराव चिंदूजी दुधे, लाडखेड. हो. हां हां. सर तुमचं? मी राजेंद्र आनंदराव चिरडे, राजेंद्र आनंदराव चिरडे, मंदिराचे सदस्य. हां. काका तुम्ही? सुनील देवराव तायडे. सुनील देवराव तायडे. अच्छा, म्हणजे सदस्य काय मंदिराचे? कोषाध्यक्ष. तुम्ही काका? रेणुराव कृष्णराव चिरडे, मंदिराचे? हो हो, मंदिराचे. भक्त परिवारात ते. काका तुम्ही? मी विनायक किसनराव दुधे. अच्छा, मंदिराचे सदस्य मंदिराचे. हे बघा, मी हे वा, हे सदस्यगणाचा परिवार आहे बघा.
आणि मित्र हो, हे गाव जे आहे हे चिरडे आणि दुधेचंच जास्त आहे. समाज बारीक हा. आपले. आणि कसं आहे बघा, हे ट्रॅक्टर संस्थांचं आहे का ट्रॅक्टर? नाही शेती वगैरे आहे, मी दाखवतो तुम्हाला संस्थांची. तर या मंदिराबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही, आख्यायिका? ही पुरातन काळाचं मंदिर आहे. हां हां बत्तीश्वर संस्था. हां 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 तर हे मोठ्यानं. 400-500 लोक वर्षाचा आधीचा इतिहास आहे. हां हां तेव्हा आम्ही नव्हतो नसत. हां हां त्याच्यामुळे याच्याविषयी आता हे नवीन बांधकामाविषयीच फक्त आम्ही सांगू शकतो. हे पुरातन मंदिर आहे हां हां बत्तीश्वर संस्थेचं. हां हां. बघा मित्र हो, या मंदिराची माहिती मला राजेंद्र काका दुधे जे आहे त्यांनी सांगितली होती. इथे दक्ष राजाचं वास्तव्य होतं, त्याच्यामुळे या महादेवाला दक्षेश्वर मंदिर नाव पडलं. आणि इथे अशी आख्यायिका आहे मित्र हो, की महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न इथे झालेलं आहे, अशी आख्यायिका आहे. आणि तेव्हापासून या मंदिराला म्हणजे त्या पुरातन कालापासून हे मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. नंदी वगैरे तुम्हाला दाखवला मी, कुंड दाखवला. आणि गाव खूप धार्मिक आहे, गावांनी हे जपून ठेवलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे की या मंदिराचा कळस जे आहे मित्र हो, हे कळस ठेंगणं आहे. वा 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 वा, 2 मिनटं, दोन मिनटं. या मंदिराचा जे कळस आहे मित्र हो, मी तुम्हाला दाखवतो की ठेंगणं आहे. त्यावेळेस मुघलाच्या काळामध्ये मंदिर उद्ध्वस्त करून टाकायचे. हे बघा, दिसते तुम्हाला कळस? हे कळस ठेंगणं आहे. हे कळस मला वाटते बहुतेक उंच कळस वगैरे होता, हे पडझड झाला वाटते. हे लहान कळस आहे. हे मुद्दामून त्यावेळेसच्या लोकांनी ठेवलेलं आहे की हे मुघलाच्या काळामध्ये मंदिराचा कळस वगैरे दिसला की मंदिर तोडताड करायचे, विध्वंस करायचे ते. तर म्हणून हे कळस लहान आहे. आणि याला कळसच नाही आहे इकडल्या मंदिराला. बघा, इकडल्या मंदिराला कळस नाही. जे हेमाडपंथी बांधकाम आहे हे पण तसंच आहे, जुनंच आहे, पण याला कळसच नाही मित्र हो. आणि परिसर फार मोठा आहे. हे तुम्हाला दिसून राहिली इकडली मंदिराची शेती आहे, ही मंदिराची शेती आहे. हे बघा, हे जे तुम्हाला दिसून राहिली हे पूर्ण मंदिराची शेती आहे. फार मोठा परिसर आहे. आणि इथं आमचे मित्र राहायचे लाडखेडला, शंकर विठ्ठलराव दुधे. शंकर विठ्ठलराव दुधे त्यांचं यवतमाळला वैष्णवी मोटर्स म्हणून गॅरेज आहे. आता कामानिमित्त ते यवतमाळला आहे. त्यांचे लहान भाऊ भेटले, मी तुम्हाला दाखवतो त्यांना. पण हां सॉरी, मोठे भाऊ आहे त्यांचे, विनोद विठ्ठलराव दुधे. नाही नाही, काढतो ना मी तुम्हाला. हे वा, हे माझ्या मित्राचे मोठे भाऊ शंकर विठ्ठलराव दुधे जे म्हटलं मी, त्यांचे मोठे भाऊ विनोद विठ्ठलराव दुधे, हे आमचे मोठे भाऊ. हां, हे सगळेजण आहे बाई, भाविक भक्त सदस्यगण आहे सगळे. इथे 10-15 जण 20 जण या मंदिरामध्ये दिवसभर केव्हा या दिसतातच. इतकं धार्मिक गाव आहे. हे बा, हे पुरातन काळामध्ये हे बा, हे अशा हे पाहायला भेटते आपल्याला मूर्त्या. हे बा, आणि हे तीर्थकुंड बनवलेलं आहे सध्याचं. हे तीर्थकुंड बनवलेलं आहे. हां, हे महादेवाचं जे स्नान वगैरे केलेलं तीर्थ वगैरे इथे येते ते. आणि इथून मग समोर चालून इकडे बाहेर काढलेलं आहे नदीमध्ये वगैरे. हे फार बघा, इथे हे हे पाहण्यासारखं आहे. हां,
या मंदिराला मित्र दक्ष राजापासूनचा इतिहास आहे, फार पुरातन इतिहास आहे. त्याच्यामुळं याची माहिती जुन्या लोकांना जास्त आहे. आता कसं आहे ते आपल्याला माहिती सांगणारे होते राजेंद्र भाऊ दुधे. ते दारव्याला गेले म्हणते कोण्या कामास्तव, ते भेटले नाही आपल्याला. तरी मी तुम्हाला समोरचं दाखवतो, समोरील बाजू दाखवतो मी. इथे बांधकाम वगैरे जोरदार चालू आहे. मला वाटते महाशिवरात्रीची गडबड चालू आहे यांची. आणि इथे सांगायचं म्हणजे छान कार्यक्रम होतात, लग्न समारंभ वगैरे होतात. आणि बस हे समोरची बाजू अशी आहे, समोरची बाजू अशी आहे बघा. या कमानीतून हे शेत आहे मंदिराचं. हे शेत आहे छान. आणि एक एक सुविधा होऊन राहिली मित्र इथे. याला आता हे मोठा हॉल बांधून राहिले, रूम बांधून राहिले, त्याला हे टाकून राहिले, स्लॅब टाकून राहिले. हे बघा, हे असं आहे कळस. याचे त्यावेळेस मुघल हे पाडून टाकत होते ना मंदिर, तर म्हणून याचं कळस छोटे छोटे ठेवले आहेत त्यावेळेस. बघा किती दूरदर्शीपणा होता. हेमाडपंथी मंदिर आहे मित्र हे सगळं. हे मित्र हे रूम आहे. हे बघ, हे बांधकाम चालू आहे याचं. हे रूम वगैरे आहे, इथं सगळी व्यवस्था आहे. आता समोर चालून छान सुविधाजनक कार्यक्रम होणार आहे इथे छान. आणि वर्दळीच्या आणि कल्ल्याच्या दूर आहे, 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर दूर आहे गावाच्या. आणि हे बघा माझ्या राजाचा फोटो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. बघा मित्र किती छान सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. आणि इथे ऑफिस आहे मित्र इथे ऑफिस आहे, कार्यालय आहे त्यांचं. हे बघा, हे कार्यालय आहे. हे कार्यालय आहे. आणि हे यांची लग्न सोहळ्यामध्ये नाही का, हे लग्न सोहळ्यामध्ये वगैरे हॉल वगैरे किती रुपयात द्यायचं, मंदिर काय द्यायचं, हे सगळं डिटेल आहे यांचं. हे विनोद दादा आमचे. अचानक भेट झाली विनोद दादाची. नाही, आपलं मंडळ मंडळात इथे आहे का सदस्य म्हणून आहे? अरे छान छान. हे बा, हे विनोद दादा सदस्य म्हणून आहे. आज स्लॅब होता म्हणून सगळेजण मला हजर आहे. स्लॅब आहे म्हणून. हां हां, मी याला सांगतो शंकरला दादाची भेट झाली म्हणून. हे बा, एवढा मोठा हॉल आहे मित्र होय. आणि बऱ्याच सुधारणा चालू आहे या हॉलमध्ये पण. आणि छोटे मोठे छान कार्यक्रम होतात इथं, लग्न समारंभ वगैरे गोरगरीब लोकांचे. आणि सुंदर आहे. आणि काही यवतमाळचे लोक पण इथे येऊन कार्यक्रम करतात. हां, फी मंदिराची जास्त नाही आहे. हो हो, लग्न होते मित्र ज्या 25,000 पूर्ण लग्न होऊन जाते म्हणते इथे. भांडे कुंडे सगळं. हां, हे मला सांगा, हे असे धार्मिक लोक
सोबत असल्यावर कशाला देवस्थान मागं राहणार आहे मला सांगा. हे चिरडे सर पण बघा. तुम्ही काय करता काम? हां, बँकमध्ये आहो. बँकेत. दैनिक वसुलीचं काम करतो. अच्छा अच्छा. बघा, हे बँकेमध्ये आहे. आज सोमवार दिवस आहे तरी इथे स्लॅब असल्यामुळं आलेले आहे चिरडे सर. बघा, सगळेजण जातीनं हजर आहे आज स्लॅब असल्यामुळे. आता माझा व्लॉग फार मोठा झालेला आहे. आपण आता इथेच थांबू. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत हर हर महादेव. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा.